नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम देत हे स्पष्ट केलेलं आहे की अजितदादांनी भाजपाशी किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती. जर त्यांचा निर्णय झाला असता आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी म्हणजे NDA म्हणजेच महाराष्ट्रातली महायुती यांच्यातला एक घटक पक्ष म्हणून त्यांनी या गोष्टीची आपल्याला माहिती दिली असती. अजितदादांचे भाजपासोबत आणि एकूणच महायुतीतले संबंध अतिशय चांगले होते. ते काही रुसून फुगून बसत नव्हते. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर पायाभूत सुविधा विकास त्याच्याबद्दलचं एक झालं होतं, त्याच्याचंही ते उपस्थित राहिले होते. देवेंद्र फडणवीसांची 1 तास त्यांची नंतर गप्पाही झाल्या होत्या. म्हणजे त्यांच्या निधनाच्या 1 दिवस आधी कार्यालयीन दिवसाच्या किंवा कामाचा बराच वेळ ते देवेंद्र फडणवीसांसोबत होते. अतिशय खेळीमेळीनी चर्चा झाली आणि मग ते पुढे दुसऱ्या दिवशी बारामतीला प्रचाराला गेले. आणि त्यामुळे असं जर काही झालं असतं तर ही गोष्ट आधी त्यांनी भाजपाला सांगितली असती. पण आपल्याला याबद्दल फारसं काही बोलायचं नाही आहे. पण देवेंद्र फडणवीसांचा संवाद आपण ऐकूया, कारण आता त्याची चर्चा होताना दिसत आहे. आधी शशिकांत शिंदे काय म्हणतायत आणि मग देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत. बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. बघा, म्हणजे शशिकांत शिंदे म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सांगितलं की जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर आपण निर्णय घेऊया. त्या प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते, तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही. नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते. बघा, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा गर्भित इशारा दिलेला आहे की मी सगळं बघतोय, मला सगळं दिसतंय, काय घडलंय, काय घडतंय ते मी सगळं सांगू शकतो, परंतु मी सांगत नाहीये कारण आम्हाला राजकारण करायचं नाहीये. हे जे सगळे शरद पवार समर्थक नेते, त्यांच्या पक्षातले नेते जे काही करतायत आणि त्यांचे पत्रकार, पाळीव पत्रकार ज्या गोष्टी करतायत, ते एक प्रकारे खोटे नॅरेटिव्ह पसरवायचे आणि आपल्या इकोसिस्टीमकडून ते इको करायचं, म्हणजे ते आणखीन ते लोकांपर्यंत पोचवायचं हे काम करत आहेत. आज त्याच्यातच उडी मारलेली आहे. ते म्हणजे एरवी जोक असतं, पण आता झोक, म्हणजे संध्याकाळी पिऊन झोकांड्या द्यायला लागल्यावर ज्यांची सत्ता होते त्यांच्या संपादकांनी सुनेत्राताई तुम्ही चुकलात अशा प्रकारचा विशेष अग्रलेख रविवारसाठी लिहिलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी हिंदू धर्मशास्त्रानुसार सूतक, मग किती विधी दिवस, हे काय झालं आणि मग तुम्ही काय करायला हवं होतं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे हे पुरोगामी महाराष्ट्राच्या जपणुकीसाठी कटिबद्ध असलेल्या संपादकांनी, एरवी या संपादकांना हिंदी बोलता येत नाही, हिंदी समजत नाही. मागे त्यांनी एकदा असंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांच्या विधानांबद्दल विपर्यास करणारं काहीतरी लिखाण केलं होतं आणि ते लिखाण केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. आणि तेव्हा त्याची नोटीस दिली होती. तेव्हा आपल्याला हिंदी समजत नाही, कारण ते दिल्लीला हे सगळं चालतं, तेव्हा आपल्याला हिंदी समजत नाही असा बचाव त्यांनी केला होता. पण आता मात्र साहेबांवर
संकट आल्यामुळे लल्लन टॉप वगैरे सारख्या यूट्यूब चॅनलला हिंदीमध्ये मुलाखती, आता हिंदी समजायला लागलं, म्हणजे तसं तो बुका बोलायला लागतो संकट आल्यावर, तसं यांना हिंदी येत नव्हतं, ते हिंदी अचानक यायला लागलं. पण अशी ही सगळी इकोसिस्टीम आहे. यांना अचानक सगळं हिंदू धर्मशास्त्र अचानक यांच्या डोक्यात जसं प्रकटलं तसं ते प्रकटलं आणि भाजपने कसं वागायला हवं, सुनेत्राताईंनी कसं वागायला हवं, याचे डोस हे लोक द्यायला लागले. प्रॉब्लेम असा आहे की देवेंद्र फडणवीसांना खूप जास्त माहिती आहे, पण त्यांनी या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पोटात दडवून ठेवलेल्या आहेत. 2019 साली पण काय झालं हे ते योग्य वेळी सांगणार होते. आपल्याला आठवत असेल, ती योग्य वेळ यायच्या आधीच दुर्दैवाने अजितदादा हे जग सोडून गेले. ते जर देवेंद्र फडणवीसांनी वेळीच बाहेर काढलं असतं तर कदाचित अजितदादांना जे सारखं त्यांच्यावर जी टिंगलटवाळी केली जात होती, त्यांना जी दूषणं दिली जात होती, त्यांना सत्ता लोलूप म्हणून हिणावलं जात होतं, ते बोल जरा कमी ऐकावे लागले असते. पण तेव्हा देवेंद्रजींची योग्य वेळ आली नाही. कदाचित दिल्लीतल्या आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी, कारण ती मैत्री आहे शरद पवारांची, ती त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या विरुद्ध कसं जायचं म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात ठेवल्या असतील. पण लोकांना हे माहिती आहे की शरद पवार हे कायम तळ्यात मळ्यात असं राजकारण करणारे नेते राहिलेले आहेत. तीच गोष्ट ठाकरे बंधूंचीही आहे, परंतु आज तो विषय नाही आहे. आज सांगायचा मुद्दा एवढाच आहे की देवेंद्र फडणवीसांना हे सगळं माहिती आहे. 2014 साली काय झालं, ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा राष्ट्रवादींनी सरकारच्या स्थैर्यासाठी कशा प्रकारे आवाजी बहुमतात देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या सरकारचं म्हणजे त्या बहुमत मंजूर करण्यात आलं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी काय भूमिका घेतली होती, तेव्हा त्यांचा कसा फायदा झाला होता, हेही देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती आहे. त्याच्यानंतर 2019 साली कशावरनं चर्चा सुरू होती, कशा प्रकारे मंत्रिपदांचं वाटप ठरलं होतं, कशा प्रकारे बाकीच्या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी ठरल्या होत्या, त्याच्यात गौतम अदानींचाही या सगळ्या चर्चेमध्ये सहभाग होता का होता, हेही सगळं ठरलं होतं. मग अचानक शरद पवारांनी पलटी का मारली हेही देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण या सगळ्या याच्यात बदनामी कोणाची झाली तर ती अजितदादांची झाली. आणि त्यानंतरही ज्या प्रकारे अजितदादांना सातत्याने बदनाम केलं गेलं, अजित पवारांनी शेवटी कंटाळून, म्हणजे पहिल्यांदा 2019 साली केलं ते आपल्या काकांचा शब्द पाळण्यासाठी, कारण शब्द काकांनी फिरवला होता, तो पाळण्यासाठी अजितदादा देवेंद्रजींसोबत गेले होते. दुसऱ्यांदा ते गेले, ते शेवटी आपल्या सहकार्यामुळे कंटाळून गेले की काय चाललंय. आणि तेव्हा मात्र ज्या प्रकारे अजितदादांना या सगळ्या पुरोगामी गँगनी दूषणं दिली, त्यांच्यावर सातत्याने टीका करत राहिले, त्यावेळेला जर देवेंद्रजींनी या पोटातल्या गोष्टी ओठावर आणल्या असत्या तर टीकेचा रोग बदलला असता की नाही माहिती नाही, कारण टीका ही भाजपाच्या सोबत असणारच करायची असते आणि त्यामुळे तरी कदाचित टीका कमी झाली नसती, पण त्यातली हवा मात्र गेली असती. त्यानंतर जेव्हा सुनेत्रा वहिनी निवडणुकीला उभ्या राहिल्या सुप्रिया सुळेंविरुद्ध, तेव्हाही शरद पवार त्यांना काय बोलले होते की बाहेर 40 वर्ष घरात राहिलेली बाई घरची होऊ शकत नाही, ती बाहेरची राहते, पण लग्न करून बाहेर गेलेली मुलगी मात्र घरचीच राहते, वारसदार राहते. हे पुरोगामीपणाचं प्रचंड मोठं उदाहरण शरद पवारांनी तेव्हा घालून दिलं होतं. तेव्हा हे कोणी काही बोलले नाही, पण आता मात्र हे सगळं शिकवायला पुरोगामी मंडळी पुढे उड्या मारत आलेली आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला कळण्याची गरज आहे. पडद्यामागे काय झालं हे बाहेर येण्याची गरज आहे. कदाचित माझा हा अंदाज आहे की हे का होत नसावं, याचं कारण भाजप आणि भाजपाचे नेते हे राजकीय दृष्ट्या अतिशय हुशार आहेत, परिपक्व आहेत. त्यांना माहिती आहे की शरद पवार हे कायम 2 दगडांवर पाय ठेवून चालणारे नेते आहेत. त्यांची विचारधारा शाहू फुले, शिव आधी नव्हतं पण आता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. पण बेसिकली ते हिंदुत्ववादाच्या सोबत सत्तेत बसू शकत नाहीत. पण हिंदुत्ववाद्यांशी चांगले संबंध ठेवणं म्हणजे सत्तेत काँग्रेससोबत बसायचं आणि संबंध भाजपावाल्यांशी चांगले ठेवायचे. जेव्हा भाजपात
वाले सत्तेत जेव्हा काही अडचणीत असतात तेव्हा भाजपवाल्यांना मदत करायची आणि अशा प्रकारे इकडे असताना तिकडे काम करायचं, तिकडे असताना इकडे काम करायचं, असं करून स्वतःचं महत्व वाढवायचं. स्वतःच्या चेला चपाट्यांकडनं काय साहेबांनी डाव टाकला, काय साहेबांनी भाकरी फिरवली, काय साहेबांनी एका दगडात किती पक्षी मारले, अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणायच्या. त्याच्यामुळे शरद पवारांचं राजकीय यश कायमच खूप मर्यादित राहिलं. पण दुसरीकडे शरद पवार कायम चर्चेत राहिले. आणि गंमत बघा या पुरोगाम्यांची, कारण या पुरोगाम्यांच्यातही दोन तट आहेत. एक पवार विरोधी गट आहे आणि एक पवार समर्थक गट आहे. पण या दोन्ही गटांचं मतैक्य एका गोष्टीवर होतं की हे दोन्ही गट भाजपा विरोधक आहेत, हिंदुत्व विरोधक आहेत. आणि त्यामुळे जेव्हा राज ठाकरे भाजपाच्या विरोधात भूमिका घेतात तेव्हा अचानक राज ठाकरे त्यांना देव वाटायला लागतात. कशा प्रकारे जी गोष्ट राहुल गांधींना साध्य झाली नाही 4 वर्षात, ती राज ठाकरेंनी 4.5 मिनिटात अदानीचं कट कारस्थान महाराष्ट्रासमोर मांडलं म्हणून हेच लोक गोडवे गात होते. तेव्हा गौतम अदानी शरद पवारांना भेटायला आले होते, तेव्हा या लोकांनी शरद पवारांवर टीका केली होती. याच्या आधी अनेकदा केली होती जेव्हा जेव्हा शरद पवार गौतम अदानींना भेटतात तेव्हा. पण जेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पुढे करून सरकार बनवलं तेव्हा मात्र शरद पवार किती द्रष्टे आहेत, किती त्यांना पुढचं दिसतं, कशा प्रकारे त्यांनी नरेंद्र मोदींच्या सरकारला एक शह दिलेला आहे वगैरे, अशा प्रकारची कवनं त्यांनी केली होती. आताही असंच झालं. जेव्हा त्यांना असं जाणवलं की अजितदादांच्या निधनाचा फायदा घेत शरद पवार पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा या सगळ्या मंडळींनी काव 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 करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातनं हे नॅरेटिव्ह तयार करून की कशा प्रकारे सुनेत्राताईंनी 10 दिवस सुतक पाळायला हवं होतं, मग सगळे 12वा 13वा विधी झाल्यानंतर कुटुंब प्रमुख असणाऱ्या, कुटुंब प्रमुख हे खरं एरवी बांद्र्यातच असतात, ज्यांचे बाकीच्याही परिवारातले त्यांना ते विचारत नाहीत, पण कुटुंब प्रमुखांच्या सल्ल्याने त्यांनी निर्णय घ्यायला हवे होते. आपल्या सासऱ्यांचं ऐकायला हवं होतं. त्याच्यासाठी अहिल्यादेवी होळकरांची वगैरे तुलना करण्यात आली. म्हणजे शरद पवार काही आधुनिक मल्हारबा होळकर आहेत अशा प्रकारचं त्यांना तयार करण्यात आलं. हिंदू चालीरीती काय आहेत ते सांगण्यात आलं. पण याच्या मागचा हेतू फक्त एक होता, तो म्हणजे भाजपचा पराभव करायचा. पण म्हणून म्हणलं ना की भाजप यांना अंगावर का घेत नाही, कारण त्याला चांगलं माहिती की शरद पवार तिथे राहिले तरी आपल्यासाठी काम करणार आहेत आणि इथे राहिले तरी तिथे त्यासाठी काम करणार आहेत. आणि त्यामुळे पुरोगामी जर त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार असतील, राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचणार असतील, ते जे सगळं माहोल तयार होतो त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी चहा प्यायला जातात आणि हे सगळे खाली येतात. तीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत साहेब म्हणजे वस्ताद, साहेब म्हणजे देव, साहेब म्हणजे काळी, साहेब म्हणजे हे सगळं तयार करतात. मग एक दिवस साहेब अदानींना भेटायला जातात किंवा अदानी साहेबांना भेटायला येतात आणि मग यांची सगळी गाडी 12व्या मजल्यावरनं, बारामतीच्या 12व्या मजल्यावरनं जमिनीवर उतरते. आणि त्यामुळे भाजप म्हणतो ठीक आहे, करायची स्तुती तर करू द्या, या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही बाहेर काढू, पण ते भाजप काढणार नाही, देवेंद्र फडणवीस ते काढणार नाही. कारण शरद पवार जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत ते भाजपाविरुद्ध कट कारस्थानं करतील, पण भाजपला ते धोका नाहीये, ते जुळवून घेणारे नेते आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात पचकावडा जर कोणाचा होत असेल तर या सगळ्या पुरोगामी माध्यम सम्राटांचा, नॅरेटिव्ह सेटर्सचा होणार आहे. आणि त्यामुळे या गोष्टी कधी बाहेर येणार नाहीत. पण तरी देखील मला असं वाटतं की आता शरद पवारांचं वय बघता आणि राजकारणाचा झालेला चिखल बघता, म्हणजे राज ठाकरेच म्हणतात राजकारणाचा चिखल झालाय, देवाभाऊंनी या पोटातल्या गोष्टी बाहेर काढाव्यात, ओठावर आणाव्यात. नाहीतर मग ज्या प्रकारे गोष्टी संजय राऊतांच्या पोटातनं गोष्टी बाहेर रोज सकाळी पडतात आणि त्याची दुर्गंधी महाराष्ट्राला सहन करावी लागते, हीच दुर्गंधी पुढची अनेक महिने आपल्याला सहन करावी लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.